जेव्हा एखाद्याला एखाद्यासोबत सुरक्षित फील होतं, विश्वास वाटतो, आपुलकी वाटते, कम्फर्ट वाटतो, तेव्हा त्यांच्यामध्ये एक डीप इमोशनल बॉन्ड तयार होतो. त्याला आपण अटॅचमेंट म्हणतो. आणि जेव्हा अटॅचमेंट असते तेव्हा आपण एकमेकांची काळजी घेतो, एकमेकांना समजून घेतो, एकमेकांना एम्पथाईज करू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांना आपण इक्वली इम्पॉर्टंट असतो. आपल्यातले काहीजण इनसिक्युअर फील होणारे असतात, काहीजण जेलस फील होणारे असतात, काहीजण अत्यंत काळजीवाहू असतात, काहीजण ओव्हर रिस्पॉन्सिबल असतात किंवा काहीजण हॅपी गो लकी पर्सनॅलिटीज असतात. आता या सगळ्याचा उगम आपल्या बालपणात आहे बरं का. बालपणात कसा तर अगदी आपण निपजल्यापासून ते आपल्या ॲडोलसन्सपर्यंत आपल्या पॅरेंट्स किंवा केअर गिव्हर आणि आपल्यामधलं जे काही नातं आहे त्यांच्यासोबत जी काही आपली अटॅचमेंट आहे, त्यांच्या सहवासातून जे काही आपले अनुभव तयार होत असतात त्याचे सगळे न्यूरल पॅटर्न्स आपल्या ब्रेनमध्ये तयार होत असतात. आणि या न्यूरल पॅटर्नच्या साहाय्यानंच आपण आपल्या अडल्टहूडमध्ये सुद्धा आपले रिलेशनशिप्स हँडल करत असतो. आज आपण आपल्या मेंटल आणि इमोशनल हेल्थचा बेस असलेली एक थेअरी बघणार आहोत. तिला अटॅचमेंट थेअरी म्हणतात. जॉन बॉल्बीने ती डेव्हलप केली आणि नंतर मॅरी आइन्सवर्थनी ती एक्सपांड केली. या अटॅचमेंट थेअरीमध्ये 4 स्टाईल डिस्कस केलेल्या आहेत. अगदी जन्माला आल्यापासून ही अटॅचमेंटची भावना तयार व्हायला लागते आणि वयाच्या पहिल्या वर्षापर्यंत 1 वर्षापर्यंत ही अटॅचमेंटची भावना एव्हिडंट बनते आणि ॲडोलसन्सपर्यंत ती हळूहळू आपल्या केअर गिव्हर्स आणि आपल्यामधल्या रिस्पॉन्सेसनुसार ती इव्हॉल्व्ह होत असते आणि त्याचा परिणाम आपल्या थ्रू आऊट लाईफवर दिसतो. अडल्टहूडमध्ये आपण त्याला अनुसरूनच रिस्पॉन्ड करत असतो. तर पहिली अटॅचमेंट स्टाईल आहे सिक्युअर अटॅचमेंट. यामधले केअर गिव्हर्स जे आहेत किंवा पालक आहेत ते रिस्पॉन्सिव्ह असतात, प्रतिसाद देणारे असतात. आपल्या पाल्यासाठी, आपल्या मुलासाठी ते इमोशनली अवेलेबल असतात आणि त्यामुळं त्या मुलाला सुरक्षित वाटतं, सेफ वाटतं आणि मी इम्पॉर्टंट आहे ही भावना त्याच्यामध्ये रुजत असते. अशा वेळेला आजूबाजूची लोकंसुद्धा चांगली आहेत, आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवू शकतो, ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण होत असते. ही मुलं जेव्हा अडल्टहूडमध्ये जातात तेव्हा ती स्ट्रेस अतिशय चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतात. इमोशनली एखादं चॅलेंज आलं तर त्याला छान कोपअप करू शकतात. ही मुलं वेल ॲडजस्टेड असतात. यातला दुसरा प्रकार म्हणजे अँक्शियस किंवा ॲम्बिव्हॅलंट अटॅचमेंट. यामध्ये पॅरेंट्स इनकन्सिस्टंट असतात, म्हणजे कधी ते अटेंटिव्ह असतात, कधी नसतात, कधी ते मुलांसाठी इमोशनली अवेलेबल असतात, कधी नसतात. ह्यामुळं मुलाला सेफ वाटत नाही, ते एकटं फील करतं. त्याला असं वाटतं की माझ्यावरती माझ्या पालकांचं प्रेमच नाही किंवा ते मला कधीही एकटं सोडून जाऊ शकतात. त्यामुळं त्याला सतत ॲश्युरन्स हवा असतो. याचा थिंकिंग पॅटर्नवरती काय परिणाम होतो तर ते मूल स्वतःला वरती समजत नाही की मी जोपर्यंत ह्यांचं प्रेम मिळवण्यासाठी हार्ड वर्क करत नाही तोपर्यंत हे माझ्यावरती प्रेमच करणार नाही असं त्याला वाटायला लागतं. त्यामुळं जोपर्यंत इतरांचं व्हॅलिडेशन मिळत नाही तोपर्यंत मी परफेक्ट आहे असं त्याला वाटतच नाही. मग इतरांना प्लीज करायचं आणि त्यांचं व्हॅलिडेशन मिळवायचं ही सर्कस त्याच्यामध्ये सुरू होते. अशातच एखाद्या वेळी व्हॅलिडेशन नाही मिळालं तर ते स्वतःला होपलेस समजायला लागतं. अशामध्ये मुलांचा स्वतःवरचा विश्वास कमी होतो आणि ते इतरांवर सुद्धा विश्वास ठेवू शकत नाही. ते ओव्हर डिपेंडंट बनतात कारण दे क्रेव क्लोजनेस अँड दे परसिव्ह अनसर्टनिटी. यातला तिसरा प्रकार आहे अवॉइडंट किंवा इनसिक्युअर अटॅचमेंट. यामध्ये पॅरेंट्स डिसमिसिव्ह असतात, म्हणजे मुलांसाठी इमोशनली अवेलेबल नसतात. मुलांच्या भावनांकडे यामध्ये दुर्लक्ष केलं जातं. छोट्या मोठ्या गरजांकडे आपण आपल्या नजरेतून बघत असतो. त्यामुळं या अटॅचमेंटमध्ये मुलं ही भावनिकदृष्ट्या स्वतःवर अवलंबून राहण्याचा प्रयत्न करतात, इतरांपासून भावनिक अंतर ठेवण्याचा प्रयत्न करतात. स्वतःच्या भावनासुद्धा ते मोकळेपणानं व्यक्त करत नाहीत. तुम्ही म्हणाल मग ही गोष्ट नकळतपणे चांगलीच आहे कारण मुलं स्वावलंबी बनतात, पण अशी मुलं भावनिक जवळीक इतरांची कमी साधतात. त्यामुळं भविष्यामध्ये त्यांच्या पार्टनर्सना निग्लेक्टेड फील होऊ शकतं, इनसिक्युअर फील होऊ शकतं. अशी मुलं त्यांच्या भावनासुद्धा दडपून घेत असतात. अशा वेळी त्यांचा ताण वाढत जाऊ शकतो किंवा त्यांनी त्यांच्या भावनिक गरजांकडे दुर्लक्ष केलं असल्यामुळे मला नेमकं काय हवं आहे हेच त्यांना एक्नॉलेज करता येत नाही किंवा अति स्वावलंबन असल्यामुळं त्यांना सहकाराची भावना डेव्हलप होऊ देता येतच नाही. यातला चौथा प्रकार आहे डिसऑर्गनाइज्ड अटॅचमेंट. यामध्ये पॅरेंट्स हे अब्युझिव्ह असतात, इरॅटिक असतात. इथे मुलाला सेफ वाटण्याच्या ऐवजी भीतीच जास्त वाटत असते. त्याने लहानपणापासून हिंसा, दुर्लक्ष,
मानसिक भावनिक गोंधळ बघितलेले असतात आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्याच्या सामाजिक मानसिक आणि भावनिक विकासावरती झालेला आपल्याला दिसतो. त्यामुळे त्याच्यामध्ये त्याचे थिंकिंग पॅटर्न, बिहेवियरल पॅटर्न हे अनप्रेडिक्टेबल आपल्याला बघायला मिळतात आणि तो स्वतःच्या आयडेंटिटीबद्दलच स्ट्रगल करत असलेला आपल्याला दिसून येतो. या सगळ्या चर्चांती तुमच्या लक्षात येत आहे का की मूल स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल जो काही विचार करायला शिकतं, त्याच्या बिलीफ सिस्टीम ज्या काही तयार होत असतात, ह्या सगळ्या आपल्या पॅरेंट्स आणि त्या मुलामधल्या अटॅचमेंटवरती ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड करत असतात. त्यांच्या लाईफमध्ये चॅलेंजेस फेस करत असताना आपण दरवेळी मेंटली किंवा फिजिकली अवेलेबल असूच असं नाही, परंतु लहानपणी आपण आपल्या मुलांसोबत जो काही हा अटॅचमेंटचा बॉन्ड तयार करणार आहोत तो त्यांच्या मेंटल हेल्थसाठी बॅकबोन म्हणून काम करणार आहे. सो गिव्ह देम अ सिक्युअर अटॅचमेंट की ज्यामुळं पॉझिटिव्ह बिहेवियरल आणि थिंकिंग पॅटर्न त्यांच्यामध्ये निर्माण होतील, एक हेल्दी रिलेशनशिप ते निर्माण करू शकतील, ते रेझिलियंट बनू शकतील. Thank you for joining me today. If you found this video helpful, then don't forget to like, share and subscribe to Dr. Snehal's Insight. Thank you.